गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इंटेग्रल ट्रान्सफॉर्मच्या लेक्चर नंबर 31 मध्ये एक नवीन आर्टिकल आपण सुरू करणार आहे. आर्टिकल 13.23 डिव्हिजन बाय एस. त्यालाच आपल्याला दुसऱ्या शब्दामध्ये म्हणता येईल मल्टिप्लिकेशन बाय 1/s. याच्यासाठी फॉर्म्युला आहे लाप्लास इनवर्स in bracket 1/s into f of s, which is equal to integral 0 to t Laplace inverse in bracket f of s dt, which is equal to integral 0 to t Laplace inverse f of s is nothing but f of t dt. या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे. So example number 33 on page number 827. Find the inverse Laplace transform of एक number 1/s into s plus a, दोन number 1/s in bracket s square plus 1 आणि तीसरा s square plus 3 divided by s in bracket s square plus 9. पहिल्या प्रॉब्लेमला सुरुवात करू. सोल्युशन 1. We have, आता 1/s तर फॉर्म्युल्यामध्ये आहे, मग आपण लाप्लास इनवर्स 1/s प्लस a विचार करू. सो वी हॅव लाप्लास इनवर्स 1/s प्लस a. वी ऑलरेडी नो दॅट विच इज इक्वल टू e टू द पॉवर -80. हेन्स आता फॉर्म्युला यूज करायचं. लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1/s इंटू 1/s प्लस a, which is equal to 0 to t Laplace inverse 1/s plus a dt, which is equal to 0 to t e to the power -80 dt. आता याचं इंटिग्रेशन करा विथ रिस्पेक्ट टू t, which is equal to e to the power -80 divided by -a, limits from 0 to t, which is equal to e to the power -80 upon -a. If you substitute the upper limit, minus of minus plus lower limit जेव्हा t च्या जागेवर 0 ठेवू तेव्हा anything raised to 0 is 1/a. मग 1/a taken out common, which is equal to 1/a in bracket 1 minus e to the power -80. Hence Laplace inverse in bracket 1/s into s plus a, which is equal to 1/a in bracket 1 minus e to the power -80. दुसरा एक्झाम्पल बघू. बघा आता दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये 1/s तर फॉर्म्युल्यामध्ये आहेच, मग आपण 1/s² प्लस 1 पासून विचार करू. सोल्युशन दुसऱ्याचं वी हॅव लाप्लास इनवर्स 1/s² प्लस 1, जे की आपल्याला ऑलरेडी माहित आहे, which is equal to sin t. Hence use this result. Formula Laplace inverse 1/s into s square plus 1, which is equal to 0 to t Laplace inverse in bracket 1/s² plus 1 dt, which is equal to 0 to t sin t dt. आता याचं इंटिग्रेशन करा, which is equal to sin t चं इंटिग्रेशन minus cos t, limits from 0 to t. When we substitute upper limit, which is equal to minus cos t, when we substitute lower limit, minus of minus plus cos 0 is 1, आणि म्हणून Laplace inverse 1/s into s square plus 1 bracket close, which is equal to 1 minus cos t. तिसरा एक्झाम्पल. आता इथं सुद्धा आपण s² प्लस 3 डिवायडेड बाय s² प्लस 9 पासून सुरुवात करू, कारण की 1/s तर फॉर्म्युल्यामध्ये आहेच. सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स s² प्लस 3 अपॉन s इन ब्रॅकेट s² प्लस 9. असं करण्याचं कारण, s सोबत घेण्याचं कारण काय, आपण वरच्या टर्म मध्ये ऍडजस्टमेंट करू शकतो. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स s² प्लस 9 मायनस 6. म्हणजे काय केलं हो, 6 मिळवले 6 घटवले, डिवायडेड बाय s इन ब्रॅकेट s² प्लस 9, which is equal to s² plus 9 will be cancelled
आणि राहिलं काय तर लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस मायनस हे जे 6 आहे ना या 6 मधला 2 पहिले लिहून टाका लाप्लास इनवर्स 3 अपॉन एस इन ब्रॅकेट एस स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग. तर दुसऱ्या टर्म मध्ये आपल्याला पुन्हा हा फॉर्म्युला यूज करता येतो. सो विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स 1 अपॉन एस म्हणजे 1 मायनस 2 इन ब्रॅकेट इंटेग्रल 0 टू टी लाप्लास इनवर्स 3 अपॉन एस स्क्वेअर प्लस 3 चा वर्ग dt. सो विच इज इक्वल टू 1 मायनस 2 इंटेग्रल 0 टू टी हे कशाचं लाप्लास इनवर्स आहे हे साइन 3t चं म्हणून इंटेग्रल 0 टू टी साइन 3t dt. आता याचं इंटेग्रेशन करा which is equal to 1 minus 2 in bracket minus cos 3t upon 3 0 to t which is equal to हे मायनस मायनस प्लस होऊन जाईल 1 plus 2 by 3 हा 2 आणि हा 3 ब्रॅकेट मध्ये फक्त cos 3t राहील. अप्पर लिमिट ठेवलं तर cos 3t मायनस लोअर लिमिट ठेवलं तर cos 0 is 1 which is equal to 2 by 3 cos 3t पहिले लिया प्लस 1 minus 2 by 3 1 minus 2 by 3 3 minus 2 divided by 3 काय येते हो प्लस 1 by 3 1 minus 2 by 3 म्हणजे 3 minus 2 3 minus 2 divided by 3 म्हणजे 1 by 3 प्लस 1 by 3. आता which is equal to 1 by 3 टेका कॉमन ब्रॅकेट मध्ये किती राहिलं 2 cos 3t plus 1. Exercise 13.10 on page number 828. Find the Laplace transform. Find the inverse Laplace transform of the following. काय आहे पहिला एक्झाम्पल 1 अपॉन 2 यस इन ब्रॅकेट एस मायनस 3. तर याला आता जे आर्टिकल झालं आपलं त्या पद्धतीनं जर करायचं झालं तर सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन 2s इन ब्रॅकेट s मायनस 3. याला आपल्याला लिहिता येते विच इज इक्वल टू 1 by 2 लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s इंटू 1 अपॉन s मायनस 3. सो विच इज इक्वल टू 1 by 2 फॉर्म्युला वापरला इंटेग्रल 0 टू t लाप्लास इनवर्स 1 अपॉन s मायनस 3 dt which is equal to 1 upon 2 इंटेग्रल 0 टू t लाप्लास इनवर्स 1 अपॉन s मायनस 3 म्हणजे e टू द पॉवर 3t dt. आणि त्याचं जर इंटेग्रेशन केलं तर त्याचं इंटेग्रेशन येते e टू द पॉवर 3t अपॉन 3. मग आपल्याला काय म्हणता येईल विच इज इक्वल टू 1 by 2 तर आहेच ब्रॅकेट मध्ये e टू द पॉवर 3t डिवायडेड बाय 3 लिमिट्स फ्रॉम 0 टू t which is equal to 1 upon 6 3 taken out outside the bracket in bracket when we substitute upper limit e to the power 3t minus anything raised to 0 is 1. म्हणजे उत्तर आलं लाप्लास इनवर्स 1 upon 2s in bracket s minus 3 which is equal to 1 upon 6 in bracket e to the power 3t minus 1. हे झालं आपलं पहिलं एक्झाम्पल. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघू. काय आहे दुसरा एक्झाम्पल लाप्लास इनवर्स 1 अपॉन s इन ब्रॅकेट s प्लस 2. सोल्युशन वी हॅव लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s इंटू s प्लस 2. याला लिहिता येते विच इज इक्वल टू लाप्लास इनवर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s इंटू 1 अपॉन s प्लस 2. आता फॉर्म्युला यूज केलं विच इज इक्वल टू इंटेग्रल 0 टू t लाप्लास इनवर्स ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन s प्लस 2 इंटू dt आणि
हे कशाचं लाप्लास इन्व्हर्स आहे तर विच इज इक्वल टू 0 टू टी ई टू द पॉवर -2t dt. याचं इंटिग्रेशन करावं लागेल. काय येईल इंटिग्रेशन विच इज इक्वल टू ई टू द पॉवर -2t अपॉन -2 लिमिट्स फ्रॉम 0 टू टी आणि अप्पर लिमिट जर ठेवलं तर विच इज इक्वल टू ई टू द पॉवर -2t -1 डिवायडेड बाय -2. यालाच आपल्याला लिहिता येईल विच इज इक्वल टू 1 मायनस ई टू द पॉवर -2t अपॉन 2. काय आलं मग दुसऱ्याचं उत्तर लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s इन ब्रॅकेट s प्लस 2 विच इज इक्वल टू 1 मायनस ई टू द पॉवर -2t अपॉन 2. हे झालं दुसरा. आता एक तिसरा करू आणि बाकीचे नंतरच्या लेक्चर मध्ये घेऊ. तर तिसरा काय आहे लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस 16. सो सोल्युशन वी हॅव लाप्लास इन्व्हर्स इन ब्रॅकेट 1 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस 4 चा स्क्वेअर. फॉर्म्युला जर वापरला तर विच इज इक्वल टू 1/4 कारण की आपल्याला 4 ची गरज आहे न्यूमरेटरला म्हणून 4 न मल्टिप्लाय केलं 4 न डिवाइड केलं विच इज इक्वल टू 1/4 लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s इंटू 4 अपॉन s स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/4 इंटेग्रल 0 टू t लाप्लास इन्व्हर्स 4 अपॉन s स्क्वेअर मायनस 4 चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट dt which is equal to 1/4 integral 0 to t sin hyperbolic 4t dt. आणि sin hyperbolic 4t dt चं इंटिग्रेशन which is equal to 1/4 into cos hyperbolic 4t upon 4 limits from 0 to t. हा 4 ला जर बाहेर घेतलं तर which is equal to 1/16 in bracket cos hyperbolic 4t minus 1. तर काय आलं मग हेन्स लाप्लास इन्व्हर्स 1 अपॉन s इन ब्रॅकेट s स्क्वेअर मायनस 16 विच इज इक्वल टू 1/16 इन ब्रॅकेट कॉस हायपरबोलिक 4t मायनस 1. हे झालं तिसरं एक्झाम्पल. मित्र हो या लेक्चरसाठी आपण इथेच थांबू. याच्यानंतर जे 5 एक्झाम्पल्स आहेत राहिलेले हे नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. धन्यवाद.